त्याचबरोबर तेल खाऊ नये आणि अजून बाहेर फिरणं करू नये. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. आपलं जे देशातलं परराष्ट्र धोरण आहे ते गणलंय नाही तर फसलंय. ज्या पद्धतीचे आपले संबंध होते ते या सरकारला नीट ठेवता आले नाही. त्याबद्दल काय वाटतं? एक समजून घ्या की पेट्रोल डिझेलचे भाव का वाढलेत आज. त्याचं मुख्य कारण आहे की आपलं जे देशातलं परराष्ट्र धोरण आहे ते गणलंय नाही तर फसलंय. इराणबरोबर ज्या पद्धतीचे आपले संबंध होते ते या सरकारला नीट ठेवता आले नाही. अमेरिकेसमोर आणि इस्रायलसमोर मैत्री दाखवण्याच्या नादामध्ये, झप्पी देण्याच्या नादामध्ये देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि पवारसाहेबांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की परराष्ट्र धोरण करण्यामध्ये व या देशामध्ये जी अडचणीची परिस्थिती आज आलेली आहे, गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, प्लास्टिक महाग झालं आहे, त्याच्याचबरोबर जे खतं आहेत ती महाग झालेली आहेत. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला जर देश म्हणून मात करायची असेल तर एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेबांनी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर तेल खाऊ नये आणि अजून बाहेर फिरणं करू नये. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. कारण का लोकांनी मतदान तुम्हाला कशासाठी दिलं आहे की तुम्ही सत्तेत यावं आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यावी. आता इथंच लोकांना तुम्ही सांगताय की हे करा आणि ते करा. त्याच्याचबरोबर दुर्दैवाचं सोन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोन्याच्या व्यवहारामध्ये आणि दागिने करण्यामध्ये अनेक मजूर असतात, अनेक काम करणारे लोक असतात, करोडो लोक या देशामध्ये काम करतात. सोनं घेऊ नका असं तुम्ही बोललात वर्षभर तर त्या व्यवसायामध्ये जी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते आणि तिथं जर लोक बेरोजगार झाली तर काय, ज्याला जमते ते घेत आहेत. पण देशातले अनेक लोक आज जर बघितलं तर त्यांच्याकडे असणारं सोनं हेच कुठेतरी तारण देऊन त्याच्यावर पैसे लोकांनी उचलले आहेत. कारण का गरिबी एवढी देशामध्ये वाढत चाललेली आहे, महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं बोलत असताना मुंबईचे त्यांचे जे प्रमुख आहेत भाजपचे ते मात्र 20-20 गाड्यांचा ताफा घेऊन इकडं तिकडं फिरत आहेत. म्हणजे आम्हाला सांगण्यासाठी ब्रह्मज्ञान आणि तिकडं मात्र कोरडा पाषाण अशी दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती. पण आम्हाला असं कळलं आहे कदाचित भाजपच्या नेत्यांच्या गाड्या त्या पाण्यावर चालतात आणि तेलाच्या बाबतीतसुद्धा तेल न वापरता पाण्याची फोडणी कशी द्यायची हे कदाचित त्यांचे मंत्री आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे नक्कीच लोकांना शिकवतील असं आम्हाला वाटतं. दादा, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राष्ट्रीय महामार्गाचे मार्गासंदर्भात खूप प्रश्न आहे की राष्ट्रीय महामार्गामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांच्याच जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी ते स्वस्तात घेतात आणि परत राष्ट्रीय मार्ग ही गोपनीयता आहे. म्हणजे काकेत कळसा गावाला वाळसा ह्या एक पद्धतीने, तर त्याबद्दल काय वाटतं? समृद्धी महामार्ग जेव्हा झाला होता तिथं 2 वर्षाआधी अनेक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्याकडनं अतिशय कमी भावामध्ये. आणि मग जेव्हा तिथं रस्ता जाहीर झाला त्यानंतर मोठ्या चांगल्या भावामध्ये तिथं जमिनी परत एकदा घेण्यात आला. म्हणजे पैसा हा शेतकऱ्याला गेला नाही, मधल्या दलालांना गेला. आणि तशीच काहीतरी परिस्थिती आता जो शक्तिपीठ मार्ग बनवला जातो आहे, आता नाशिकचा तो भोंदूबाबा खरात त्याचं आणि सोलापूरचं काय नातं तसं, त्या भोंदूबाबाली तिथं शक्तिपीठ मार्गावर जमीन घेतली. 2 लाखाला घेतलेली जमीन त्याची अपेक्षा होती की उद्या जाऊन करोड रुपयाला त्या ठिकाणी त्याला विकता येईल. मग या भोंदूबाबाला सांगितलं कुणी? मग या भोंदूबाबासारख्या लोकांना आणि जे अधिकारी आहेत, नाहीतर राजकीय नेते आहेत, नाहीतर इतर लोक जे शासनाशी संलग्न आहेत यांना कसं कळतं की रस्ता कुठून त्या ठिकाणी जातो आहे? या सगळ्या गोष्टी एका भ्रष्टाचाराचा एक भाग आहे असं आमचं मत आहे. नीट परीक्षा रद्द झाली.